की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्यप्रकाश विभवाने आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यममरुती देव कुबेरे तैसेचे जो सर्वज्ञानी दया घन मनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजेच माझे होत असे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी तो ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्ममीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती करणे भजावा राम तुम्ही चाहे आत्मा आप्त कामतरेण मन कोणा करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिरदृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमतोन्य दितिमे निश्चिता मतिः जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो न्याता विचारसागर तरंग 5वा परिच्छेद 28 क्रमांकाचा आनंदमय कोशास आत्मा मानणाऱ्यांची मते. इतरत्र मत असा शब्द होता, इथे मते असा शब्द. याचं कारण आनंदमय कोशाला आत्मा मानणारे 4-2 मंडळी आहेत, त्यामुळे असा अनेक वचनी शब्द वापरला. आपण एकंदर 3 शरीर आणि 5 कोश हे अनात्मा कसे आहेत हा विचार आपण करत आहोत. तर 3 शरीर म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण, आणि 5 कोश म्हणजे स्थूल शरीरात येणारा अन्नमय, कारण शरीरात येणारा आनंदमय, आणि सूक्ष्म शरीरामध्ये येणारा प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. त्यापैकी अन्नमय कोश याला आत्मा म्हणणारे कोण? तर जो भक्त प्रल्हादाचा पुत्र आहे आणि बलीचा पिता आहे असा असणारा विरोचन, त्यांनाच म्हटलेला आहे चार्वाक. ही मात्र अन्नमय कोशालाच आत्मा मानतात. त्यांनी युक्ती दिली, ज्या ठिकाणी आपल्याला मी अशी बुद्धी होते तो आत्मा, ज्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते तो आत्मा, किंवा ज्याच्यावर आपलं सर्वाधिक प्रेम आहे तो आत्मा. पण मग हे मत खंडित का आहे? कारण मी अशी बुद्धी होती तो आत्मा म्हणत असेल तर इंद्रिय आत्मवादी लोकायत म्हणायला लागले मी अशी बुद्धी देहात राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी होते. जसे की ज्ञानेंद्रियामध्ये अहम पश्यामी, उपलक्षणाने सगळी इंद्रिय घ्या, आणि कर्म इंद्रियामध्ये अहम वदामी म्हणजे उपलक्षणाने इतर कर्म इंद्रिय घ्या. म्हणजे मी अशी बुद्धी देहात राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी होते, न की स्थूल देहाच्या ठिकाणी. म्हणून तुम्हाला अन्नमय कोशाला आत्मा म्हणता येणार नाही. बरं, तुम्ही परमप्रीती ज्या ठिकाणी आहे, आज सर्वाधिक प्रेम आहे, त्याला आत्मा म्हणता. एका दृष्टीने तुमचं हे या दृष्टीने बरोबर आहे. धन, भार्या, पुत्र, वस्त्र, गृह या इतर असणाऱ्या ममतेचे विषय होणाऱ्या पदार्थापेक्षा अहंतेचा विषय होणाऱ्या स्थूल देहाच्या ठिकाणी अधिक प्रेम आहे. पण मग त्याला जर आत्मा म्हटलं तर त्याहीपेक्षा अधिक प्रेम कोणावर आहे? इंद्रियावर आहे. म्हणून इंद्रियालाच आत्मा म्हटलं पाहिजे. आणि युक्ती जर अपेक्षित असेल तर जे असल्याच्या नंतर जीवन व्यवहार, जे नसल्याच्या नंतर मरण व्यवहार. इंद्रिय असेल तर जीवन व्यवहार आहे, इंद्रिय नसेल तर मरण व्यवहार आहे. म्हणून इंद्रियालाच काय म्हणा? आत्मा. असं इंद्रिय आत्मवादीचं म्हणजे लोकायताचं म्हणजे 4 वाकाचीच एकदेशी प्रक्रिया भिन्नपण सिद्धांत एक हे त्यांचं मत झालं. त्याच्या पुढे आले प्राणमय कोशाला आत्मा म्हणणारे. ते म्हटले की यद अभावे शरीरम न तिष्ठेत, अशी व्याप्ती जर घेतली तर इंद्रियाला आत्मा म्हणता येत नाही. बरं, जो अहंतेचा विषय असतो तो ममतेचा होत नाही. इंद्रियाच्या ठिकाणी कायम अहम. बरं, नेत्ररूप मी पाहतो अशी बुद्धी होत नाही, नेत्रवान मी पाहतो. धनवान हा धनाहून वेगळा आहे, तसं नेत्रवान, नेत्राचा द्रष्टा हा त्यापासून वेगळा मानला पाहिजे. म्हणून द्रष्टा आत्मा आहे, दृश्य आत्मा नाही. इंद्रिय दृश्य आहे म्हणून ते आत्मा होऊ शकत नाही. द्रष्टा आहे आत्मा, तो आत्मा होऊ शकतो. बरं, मग कोण आत्मा आहे? तर इंद्रिय किंवा मन ही सुद्धा कारणामध्ये लीन झाले असतात. ज्याच्या अस्तित्वाने शरीर हे राहतं तोच आत्मा आहे. एखादी मुमूर्षू म्हणजे मरणासन्न व्यक्ती, ज्याचे इंद्रिय कुठली काम करत नाही, पण त्याचे ज्ञाती बांधव त्याला दहनादिक संस्कार करत नाही का? कारण प्राण चालू आहे म्हणून. याचा अर्थ सर्व इंद्रिय उपरम पावले असतात. सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा हे शरीर ज्याच्यामुळे जगतं तो प्राणच काय आहे? आत्मा आहे. आणि प्राणाचं श्रेष्ठत्व ती औपनिषदीय गोष्ट बघून उपनिषद प्रतिपादित जो गोष्ट आहे तंटा,
तर त्याहूनही प्राणाचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. म्हणून हिरण्यगर्भ उपासक म्हणजे समष्टिलिंग शरीर अभिमानी हिरण्यगर्भ आणि त्याचे उपासक जे आहे ते प्राणमय कोशालाच आत्मा मानतात. पण हे मत शेवटी खंडित आहे. कारण प्राणमय कोशाला आत्मा का मानता येत नाही? अनेक युक्ती प्रयुक्तीने आपण विचार केला, पण महत्त्वाची युक्ती एवढीच आहे की प्राण हा जड आहे. जड का म्हणायचा प्राणाला? कारण सुषुप्ती अवस्थेमध्ये प्राण आहे, पण एखादे चोर आले तर त्यांचं तो निवारण करत नाही, आणि कोणीतरी मित्रपरिवार आला तर त्याचा तो आदर अतिथी सत्कार करत नाही. याचा अर्थ निद्रिताचे शेजीशी सापतैशी उर्वशी म्हणजे प्राण जड आहे आणि आत्मा तर ज्ञानरूप आहे, म्हणून प्राणाला आत्मा म्हणता येत नाही. मग ज्ञानरूप असणारं कोण आहे? तर उत्तर आहे मन आहे, मनच आत्मा आहे. मग मनाच्या संतवाङ्मय किंवा आपले पंचदशी अशा अनेक आधाराने मनच आत्मा का म्हणायचं? तर ज्ञानप्रधान मन आहे. इंद्रिय जरी आपापल्या विषयाला ग्रहण करत असेल तर मन असेल तर ती ग्रहण करतात, मन नसेल तर इंद्रिय आपापल्या विषयाला ग्रहण करत नाही. म्हणून तुम्ही कोणाला आत्मा म्हणा? मनालाच आत्मा म्हणा. बरं, मनुराज एक देहपुरी असं जसं म्हणतात तसं मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षेव बंधाय विषय आसक्तम मुक्तय निर्विषय स्मृतम, म्हणून मनच काय आहे? आत्मा. असं मनोमय कोशाला आत्मा म्हणणाराचं मत झालं. पण मग याही विषयाचं खंडन करत असताना काल आपण बघितलं की जसं कुठार किंवा ते वाकस हे काय काम करण्याचे हत्यार आहेत, म्हणजे ते करण आहे, साधन आहे. आणि मग तसंच संकल्प विकल्पाचं साधन कोण आहे? मन आहे. म्हणून साधनाला तुम्हाला साध्यरूप आत्मा म्हणता येणार नाही. बरं, तुम्ही काय म्हणतात? सगळ्या ज्ञानाला व्यवहार कोण आहे? मन आहे, असंही म्हणता येत नाही. मन नाही तरी ज्ञान आहे अशी एक स्थिती आहे, ती म्हणजे सुषुप्ती अवस्था. मन कारणात लीन झालेलं आहे आणि त्याही वेळेला आपल्याला काय होतं? सुखम अहम स्वापसम नवई किंचित अविदिशम, मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. म्हणजे सुषुप्तीकालीन न कळणं म्हणजे अज्ञान, आणि सुख या दोन विषयाचं ज्ञान झालं आणि तिथे कोण नाही? मन नाही. तुम्ही म्हणाल ज्ञान कुठे? ते स्मृती आहे. पण आपला सिद्धांत या स्मृती सासा अनुभव पूर्विका, जी स्मृती ती अनुभव वाचून कधी होत नाही. ज्या अर्थी आपल्याला स्मृती झाली त्या अर्थी त्याचा काय घेतलेला आहे? आपण अनुभवच घेतलेला आहे. म्हणून मन नाही तरी ज्ञान आहे याचाच अर्थ. बरं, मन तरी ज्ञानाला हेतू कधी होतं? तर मन ज्ञानाला हेतू ज्यावेळेला चिदाभासाची सत्ता स्फूर्ती रूपाने चिदाभास म्हणजे चैतन्याला ग्रहण करतं. अवच्छेदवाद घेतला तर मग चैतन्याची सत्तास्फूर्तीने, आभासवाद घेतला तर चिदाभासाच्या द्वारा सत्तास्फूर्ती ग्रहण करूनच आपलं ही संकल्प विकल्प किंवा त्या इंद्रियाद्वारा विषयाला ग्रहण करण्याला समर्थ कोण ठरलं? मन. अन्यथा चैतन्याची सत्तास्फूर्ती नसेल तर चैतन्याची सत्तास्फूर्ती बाजूला सरली तर मन काही जड आहे. अशा जड असणाऱ्या मनाला हे आत्मा म्हणता येणार नाही. मग म्हणले पण मनेव मनुष्याना म्हटले. हो, मनेव मनुष्यानं म्हणताना मन आत्मा हे सांगायचं श्रुतीला, ते हे सांगायचं आहे का ग्रंथकाराला? किंवा मनच ज्ञानाला कारण हे तरी सांगायचं आहे का? मनच आत्म्याचा बोध करून देतं साक्षात, असंही म्हणायचं नाही. मग त्याचं तात्पर्य काय? तर त्याचं तात्पर्य पाहत असताना आपण म्हटलो की वासनायुक्त असणारं मन हे बंधाला कारण होतं. वासनायुक्त असणारं एक तर मन बंधाला कारण होतं, आणि दुसरे कारण म्हणजे वासना विवर्जित असणारं मन स्वतःचा बाध करून ते मोक्षाला साधन होतं. मग स्वतःचा बाध करून याचा अर्थ त्याचा बाध होतो म्हणजे आत्मा तर त्रिकाल अबाधित आहे, आणि मनाचा काय होतो? बाध होतो. याचा अर्थ मन काय नाही? आत्मा नाही. मग याच्या पुढचे आलेत विज्ञानमय कोशाला आत्मा मानणारे. ते विज्ञानमय कोशाला आत्मा मानणाऱ्याचं मत आपण काल पाहताना असं पाहिलं का ते म्हणतात मनाचा व्यापार जिच्या अधीन आहे अशी असणारी बुद्धी कंसात विज्ञान, त्यालाच काय म्हणा तुम्ही? आत्मा म्हणा. मनाला आत्मा म्हणता येणार नाही. मग विज्ञानमय कोशाला जर आत्मा म्हणायचं तर त्याचं स्वरूप काय? तर हे विज्ञान म्हणजेच बुद्धी कशी आहे? क्षणिक आहे. क्षणिक का? आता प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, तृतीय क्षणात त्याचा नाश होतो म्हणून. बरं, असे असणारं हे विज्ञान कसं आहे? तर क्षणिक विज्ञानरूप बुद्धीचा आत्मा असून, क्षणिक विज्ञानरूप बुद्धीचा आत्मा आहे. जसं आपण काल थोडंसं ख्यातिवादाचा याच्यात विचार केला का क्षणिक विज्ञानरूप बुद्धीचा आत्मा आहे आणि ती सगळ्या पदार्थाचा आकार धरते. या दोन मुद्द्याचं खंडन दोनच वाक्याने महत्त्वाचे. त्यात बुद्धी जर सगळ्या पदार्थाचा आकार धरते तर बहुतकाल प्रतीती येऊ नये, कारण ती क्षणिक आहे तर क्षणभर प्रतीती यावी, बहुतकाल प्रतीती येते म्हणून बुद्धी सर्वाचा आकार धरते म्हणणं बरोबर नाही. आणि बुद्धी जर आत्मा असेल तर प्रतिभिज्ञा होऊ नये, प्रतिभिज्ञा होते म्हणून बुद्धी आत्मा हे म्हणणं बरोबर नाही. तिथे जसं आत्मख्यातिवाद्याचं मत खंडित आहे तसं इथेही विज्ञानमय कोशाला आत्मा मानणाऱ्याचं मत देखील काय आहे? खंडितच आहे. कसं खंडित आहे? पण त्या अगोदर त्यांचं मंडन करत असताना त्यांनी सांगितलं ही प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, तृतीय क्षणात नाश. त्या स्थिती कालामध्ये ती द्वितीय विज्ञानाला उत्पन्न करते, आणि ही ज्या वेळेला तृतीय क्षणात जाते त्यावेळेला ती द्वितीय क्षणात येते, मग तिच्या स्थिती कालात ती पुढच्याला उत्पन्न करते. अशी ही विज्ञानधारा सतत नदीप्रमाणे प्रवाहित आहे. त्यामुळे आपल्याला ती अखंड वाटते, मात्र ती क्षणिकच आहे. आणि मग त्यामध्ये किती धारा पाहिल्या आपण काल? दोन. एक आलय विज्ञानधारा, दुसरी प्रवृत्ती विज्ञानधारा.
आलय विज्ञान धारा कशाला म्हणतात आणि प्रवृत्ती विज्ञान धारा कशाला म्हणतात? कारणाला म्हणतात आलय विज्ञान धारा, कार्याला म्हणतात प्रवृत्ती विज्ञान धारा. आणि मग ज्याच्यामध्ये अहम अहम अशी बुद्धी आहे ती आलय विज्ञान धारा, ज्याच्यामध्ये अयम किंवा इदम अशी बुद्धी आहे ती प्रवृत्ती विज्ञान धारा. मन कोणत्या विज्ञान धारेत येतं? प्रवृत्ती विज्ञान धारेमध्ये. आणि बुद्धी कोणत्या विज्ञान धारेमध्ये येते? आलय विज्ञान धारेमध्ये. म्हणजे कोणाच्या जनक कोण आहे? आलय विज्ञान प्रवृत्ती विज्ञान धाररूप असणारं मन, त्याचं आलय विज्ञान धाररूप बुद्धी काय आहे? जनक आहे आणि ते जन्य आहे. म्हणजे कार्याला कारणावाचून स्वतंत्र अस्तित्व नसतं. म्हणून यांचा मोक्ष म्हणजे काय? प्रवृत्ती विज्ञान धारित येणारा मनाचा आलय विज्ञान धाररूप असणाऱ्या बुद्धीमध्ये बाद निश्चय करणं. आणि यांचा बाद म्हणजे न अप्रतितीवर बाधा कंतु दृढ मिथ्यात्व निश्चय असा वेदांताचा बाद शब्दाचा अर्थ आहे तसा नाही. निर्विशेष विज्ञानाची स्थिती म्हणजे बुद्धिवृत्तीवर पदार्थच येऊ न देणं, हाच यांचा काय आहे? मोक्ष आहे. पण हे मत खंडित आहे. का खंडित आहे? जसं वाकस कुल्हाडी हे जसं एक प्रकारचं करण म्हणजे साधन आहे, किंवा शब्दस्पर्श रूपरसगंध पंच विषयाला ग्रहण करण्याचं साधन कोण आहे? ती इंद्रिय. तसं संकल्प विकल्पाचं साधन कोण आहे? मन. तसंच निश्चयरूप वृत्तीचं साधन कोण आहे? ही बुद्धी आहे. म्हणजे ती एक प्रकारचं करणच आहे. म्हणून तिला साध्यरूप मोक्ष असं म्हणता म्हणजे साध्यरूप आत्मा असं तिला म्हणता येणार नाही. मग कोण आत्मा आहे? तर या बुद्धीसहित सर्व पदार्थाचा प्रकाशरूप असणारा जो साक्षी आहे तोच कोण आहे? आत्मा आहे. असं आपण काल बघितलं. बरं, साधा एक व्यवहार आहे. जसं घटपटादी पदार्थ याचं प्रकाशन करणारा सूर्य हा त्यापासून वेगळा मानावा लागतो, तसं बुद्धीने ज्याचं प्रकाशन केलं असे पदार्थ याचा प्रकाशक असणारा साक्षी हा त्यापासून वेगळाच मानावा लागतो. पण तुम्ही म्हणाल तो तर तद्रूप झालेला दिसतो. कसा? रात्रीच्या वेळेला जो दिवा पदार्थाचं प्रकाशन करतो तो प्रकाशित करत असताना तो प्रकाश काय होतो? दिव्याचा प्रकाश त्या पदार्थाशी एकरूप होऊनच त्याचं प्रकाशन करतो. तसं चिदाभास किंवा आत्मा या बुद्धीशी एकरूप होऊनच काय करतो? निश्चयरूप ज्या पदार्थाचं प्रकाशन केलं त्याचं प्रकाशन करतो. पण तरी तो त्यापासून वेगळाच मानावा लागतो. का वेगळा मानावा लागतो? काल आपण म्हटलो समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. छेदाभास तत्वतः पाहिला तर कोणाचा आहे? कुटस्थाचा आहे. कुटवत निर्विकार स्थिता म्हणून तोही निर्विकार आहे. कुटस्थ पारमार्थिक सत्तेतला आहे म्हणून छेदाभासही तत्वतः पारमार्थिक सत्तेतला आहे. आणि ही बुद्धी भूतकार्य असल्यामुळे ती व्यावहारिक व प्रातिभाषिक सत्तेतली आहे. म्हणून ते एकरूप होईलच कसे? भ्रांतीने एकरूप आहे असं वाटलं आपल्याला तरी आद्यस्थच असताना अधिष्ठानच असतं. अधिष्ठान कधी आद्यस्थ होणार नाही, आद्यस्थ कधी अधिष्ठान होणार नाही झाल्यासारखं वाटतं, तो भ्रम आहे. पण आपण प्रमादशीत येऊन पाहिलं तर छेदाभास हा बुद्धीहून भिन्नच आहे असाही रूपाने पाहिलं तर तो बुद्धिरूप होऊ शकत नाही. म्हणून आत्मा यापासून वेगळाच आहे. आणि देह इंद्रिय हे जगत हे जसं भूतकार्य असल्यामुळे आत्म्याहून भिन्न आहे, तसं बुद्धी तरी काय आहे? अपंचकृत पंचमहाभूताचा मिलित अंश शतांशाचं कार्य म्हणजे अंतकरण, त्याची निश्चयरूप वृत्ती म्हणजे बुद्धी. मग अंतकरण जर भौतिक आहे तर बुद्धी काय? भौतिक आहे. आणि भौतिक पदार्थ कुठलाही आत्मा नाही, तो जड आहे. म्हणून बुद्धीसुद्धा काय आहे? जड आहे. म्हणून ती आत्मा होऊ शकत नाही. आणि शेवटी ते कठोपनिषदातला तो प्रकार आपण बघितला, त्यामध्ये रान कोणतं तर विषयरूपी रान म्हणालो, अश्व कोणते तर ज्ञानेंद्रियरूपी अश्व म्हणालो, लगाम कोण तर मनरूपी लगाम आहे, सारथी कोण तर बुद्धिरूपी सारथी आहे, आणि रथी कोण तर जीवात्मारूपी रथी आहे. मग व्यवहारामध्ये ड्रायव्हर आणि गाडी मालक हा वेगळाच असतो. तसा सारथीरूपी बुद्धी आणि रथी असणारा आत्मा हा दोन वेगळाच मानला पाहिजे. म्हणूनही बुद्धी आत्मा होणार नाही. अशा पद्धतीने विज्ञानमय कोशाचं एक खंडन आपण काल बघितलं. बरं, जो ममतेचा विषय होतो तो अहम होऊ शकत नाही. आत्मा हा अहम आहे. अहम त्याचा विषय आहे का ममतेचा आहे का? तत्वता दोन्ही नाही. आत्मा तो अहमतेचाही विषय नाही, ममतेचा नाही. पण तरी आत्मा हा विषयी आहे का? विषय आहे. विषयी आहे म्हणजे प्रकाशक आहे का? प्रकाश्य आहे. प्रकाशक आहे. आणि बुद्धी प्रकाश्य आहे का? प्रकाशक आहे. भले बुद्धी जड पदार्थाच्या रूपाने प्रकाशक अशी वाटली तरी खरं ती काय करते? होलसेल दरातली व्यापारी आहे. म्हणजे आत्म्याचा प्रकाश घेते आणि मग विषयाचं ती प्रकाशन करते, म्हणजे ती प्रकाश्यच आहे. बरं, ममतेचा विषय आहे. मम बुद्धी तीव्रा मम बुद्धी मंदा असं आपण काल म्हटलो. म्हणजे ममचा विषय असणारी बुद्धी अहमचा विषय होऊ शकत नाही. या रूपाने विज्ञानमय कोश आत्मा नाही. मग आत्मा आहे कोण? तर आत्मा हा विज्ञानमय कोशाच्या आतीत आहे. मग विज्ञानमय कोशाच्या आतीत असणारा आत्मा कोण? तर आनंदमय कोशालाच आत्मा मानणाराचं मत आपल्या पुढे आता येत आहे. त्यातला आपल्या नियोजित वेळेत आपल्याला जेवढा भाग पाहणं होईल तेवढा आपण पाहू. बाकी उर्वरित भाग उद्या पाहू. थोडंसं आपण एकाग्र झालं
तर किमान एखादा तरी विषय, ही 2-4 मतं आहेत ना याच्यातली, त्यातलं 1-2 विषय आपला जेवढा होईल तेवढा आपण पाहूया. बघा, आनंदमय कोशाला आत्मा मानणाऱ्याचं मत म्हणजे 28वा परिच्छेद, आनंदमय कोशास आत्मा मानणाराची मते. तर त्यातले 1-2-3 मतं आहेत. त्यातलं एक पहिलं मत, त्याचा गोषवारा पाहून नंतर आपण पंक्ती वाचू. तर आनंदमय कोशाला आत्मा, आनंदमय कोश म्हणजेच कोणता कोश, आपलं कोणतं शरीर? कारण शरीर. कारण शरीर म्हणजे काय? तर कारण का म्हणतात? कारण त्याला आपण मागे बोललो होतो, स्थूल आणि सूक्ष्म शरीर त्याच्यापासून जन्माला येतात, म्हणजे ती स्थूल सूक्ष्म शरीर आहे कार्य आणि हे त्याचं आहे कारण. पुरावा काय? घन अज्ञान सुषुप्ती, तो बीज अंकुरभाव म्हणते, येर स्वप्न आणि जागृती, तो फळभाव तियेचा. आणि देह का म्हणतात? ज्ञानरूपी अग्नीने याचं दहन होतं म्हणून याला देह असं म्हणतात. असं असणारं कारण शरीर कंसात आनंदमय कोश, त्याला आत्मा म्हणणारे त्यांचं मत देतात. मग त्याला आत्मा म्हणणारे कोण आहे? तर माऊली म्हणतात, मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली शेविती. आपल्याकडे 2 मीमांसा आहे, एक धर्ममीमांसा आणि दुसरी ब्रह्ममीमांसा. धर्ममीमांसा म्हणजेच पूर्वमीमांसा आणि ब्रह्ममीमांसा म्हणजे उत्तर मीमांसा. मग आता उत्तर मीमांसा व्यासा, कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव यांनी प्रतिपादित ती उत्तर मीमांसा, आणि जैमिनी आचार्य प्रतिपादित ती पूर्वमीमांसा. मग बघा, पूर्वमीमांसेचे सूत्रकार भाष्यकार आणि वार्तिकार, आणि उत्तर मीमांसेचे सूत्रकार भाष्यकार आणि वार्तिकार. मागे एकदा विषय आपण हा मागे बघितला होता. तर पूर्वमीमांसेचे सूत्रकार आहे जैमिनी आचार्य, भाष्यकार आहे शाबर, आणि वार्तिकार आहे कुमारील भट्ट. आणि ते कुमारील भट्टाचं हे मत आहे, आनंदमय कोशालाच ते काय म्हणतात? आत्मा म्हणजे कारण शरीराला. जसं उत्तर मीमांसेचे सूत्रकार व्यासदेव, भाष्यकार भगवत पूज्यपाद आद्याचार्य शंकराचार्य महाराज, आणि वार्तिकार सुरेश्वराचार्य, तसं पूर्वमीमांसेचे वार्तिकार असणारे कुमारील भट्ट यांचं हे मत आहे. कुमारील भट्ट म्हणजे ज्यांना म्हणतात व्यवहार हेतू भट्ट न्याय हा, असं एक वाक्य ज्यांच्याबद्दल प्रसिद्ध आहे. म्हणजे व्यवहार कसा शिकावा, ज्ञानोबा म्हणतात ना, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुस शिकाय. म्हणजे व्यवहारही आपला सुष्ठू पद्धतीचा असला पाहिजे. मग त्याच्याकरता आपल्याला हा व्यवहाराचं तत्त्वज्ञान आणि सुष्ठू पद्धतीचा व्यवहार आपला कसा असावा, ज्याच्याद्वारा जोडण्या धन उत्तमे व्यवहारे उदास विचार वेच करी. मग तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे, तिथपर्यंत घेऊन जाणारा व्यवहार हा सुष्ठू पद्धतीचा कसा असावा, हे ज्यांनी आपल्या वार्तिकामध्ये अगदी तळ हाताच्या आवळ्यासारखं आपल्याला स्पष्ट करून दाखवलं, ते कुमारील भट्ट. त्यांचं मत आहे कोणता कोश आत्मा? आनंदमय कोशच आत्मा. मग आनंदमय कोशच आत्मा म्हटल्याच्या नंतर तो आनंदमय कोश कसा आहे, त्याचं स्वरूप तर आम्हाला सांगा. तर ते पहिले म्हणतात की तुम्हाला विज्ञानमय कोशाला आत्मा म्हणता येणार नाही. म्हणले का? तो विद्युतवत क्षणिक असणारा, म्हणजे माऊलीची ओवी आहे काय, उदाहरण म्हणून वापरलेले, विषयी सुख आहे हे बोलणीची सारखी नव्हे, विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. विद्युत म्हणजे वीज, जी पावसाळ्याच्या काळामध्ये आकाशामध्ये चमकते. त्या विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणणं हे वेडेपणाचं आहे, कारण प्रकाश असं म्हणेपर्यंत त्याचा अंधार होऊन जातो, म्हणून त्याला प्रकाश म्हणता येईल का? तसं विद्युत प्रमाणे क्षणिक, प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, तृतीय क्षणात नाश. म्हणजे विद्युत प्रमाणे क्षणिक कोण झाले? हे विज्ञान म्हणजेच बुद्धी. आणि मग तिला आत्मा म्हणणं, असा क्षणिक आत्मा पदरी पाडून पुरुषार्थ होईल का? नाही. म्हणून क्षणिक विज्ञान रूप बुद्धीला आत्मा म्हणता येत नाही. मग आत्मा कसा आहे? तर 3 शब्द लक्षात घ्या. त्यांच्या मतात आत्मा स्थिर आहे आणि प्रकाश अप्रकाश स्वरूपाचा आहे. कसा? आत्मा स्थिर आहे आणि प्रकाश अप्रकाश स्वरूपाचा आहे. आता स्थिर आहे म्हणजे जो कुठलीही क्रिया करत नाही, आणि प्रकाश अप्रकाश, प्रकाश म्हणजे चित आणि अप्रकाश म्हणजे जड, म्हणजे स्थिर असून चिज्जड स्वरूपाचा आत्मा आहे. हे त्यांचं काय झालं मत, स्थिर असून चिज्जड स्वरूपाचा आहे. आता स्थिर का म्हणतात? एका शब्दाचं थोडंसं स्पष्टीकरण मागे आपण पाहिलं. सुषुप्तीमध्ये चोर आला तर त्याचं निवारण होतं का? आणि अतिथी आला तर त्याचा आदर अतिथी होतं का? म्हणजे कुठली क्रिया होते? विधायक व विघातक, अनुकूल किंवा प्रतिकूल, कुठलीच क्रिया घडत नाही का? कारण निद्रिताचे शेजीशी साप्तशी उर्वशी, म्हणजे घनीभूत अज्ञान, त्यालाच कारण शरीर. मग त्यावेळेला तो स्थिर पडलेला आहे ना, निश्चित पडलेला आहे, कुठलीच क्रिया करत नाही. आणि त्यांना आत्मा कोण सांगायचं आहे? हे कारण शरीर किंवा काय आपण आनंदमय कोश, म्हणून तो कसा आहे? स्थिर स्वरूपाचा आहे. आणि तो चितजड स्वरूपाचा म्हणण्याचा अभिप्राय काय? तर चित म्हणजे जड म्हणत असेल तर काय म्हणू नये आपल्याला वाटतं? चित म्हणू नये. चित म्हणत असेल तर जड म्हणू नये. पण ते म्हणतात चितही आहे आणि जडही आहे, कारण अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. मग चित जड कसा? झोपीतून उठलेला प्रत्येक व्यक्ती तो काय म्हणतो? त्याला विचारलं का आतापर्यंत काय करत होता? तो म्हटलं काय करत होतो म्हणजे मला हे काही कळालं नाही. सुखम अहम स्वापसम,
नवई किंचित अविदिशम, मी सुखाने झोपलो आणि मला काही कळालं नाही. तो म्हणतो येतावंतम कालम निसंज्ञ अहम अस्वापसम, इतका वेळ एक निसंज्ञ होऊन घनीभूत होऊन जड होऊन मी पडलो होतो, मला काही कळालं नाही. मग मला काही न कळणं म्हणजे अज्ञान नाही का हो? आणि अज्ञान कसं आहे? जड आहे. म्हणजे आत्मा कसा आहे? जड आहे. पण पूर्ण जडच त्याला म्हणता येत नाही. म्हणजे पूर्ण जड का म्हणता येत नाही? तर न वै किंचित आविदिशम, मी सुखाने झोपलो मला काही कळालं नाही. मग न कळण्याचं कळणं, मला काही कळालं नाही हे कळालं की नाही? मला काही कळालं नाही हे कळालं. मग मला काही कळालं नाही हे काय? अज्ञान. न कळणं म्हणजे अज्ञान. आणि त्या अज्ञानाचं काय झालं? ज्ञान. हो म्हणजे अज्ञानाचं ज्ञान कुठे झालं? ज्या वेळेला ज्ञान झालं मग त्यावेळेला कुठं बोलतो? पाणी असंही बोलत नाही, बोलू देत नाही. आपल्या एखाद्याची अंगठी पडली, गोताखोराने त्याच्यात डुबी लावली तर त्याला वरूनच ती अंगठी दिसते, आणि गेल्याच्या नंतर ती पकडली का त्याला त्याच वेळेला सांगायचं असतं भेटली बरं का. पण ते पाणी बोलतं का बोलू देतं? बोलतही नाही, बोलू देत नाही. बरं त्यावेळेला बोलायला गेला तर तो वर येणार नाही, आणि आला असतं फुगून येईल, सांगायला राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ ते पाणी बोलत नाही, बोलू देत नाही. पण मग त्याने वर आल्याच्या नंतर अंगठी सापडली असं सांगितली तेव्हा सापडली का खाली घेतली तेव्हा सापडली? घेतली तेव्हा सापडली. फक्त त्यावेळेला बोलता येत नाही. तसे निद्रा अवस्था काय होत नाही? बोलत नाही आणि बोलू देत नाही. पण प्रकाशन कधी घडलं? तिथेच घडलं. पण हे तरी कशावरून? तर मग या स्मृती सा अनुभवपूर्विका, जी जी स्मृती असते ती अनुभवपूर्वकच असते. ज्याचा आपण उभ्या आयुष्यात कधी अनुभव घेतला नाही त्याची आपल्याला स्मृती होत नाही. ज्या अर्थी आपल्याला स्मृती झाली त्या अर्थी आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. कोणाचा? अज्ञानाचा. आणि पुन्हा सुषुप्तीकालीन सुखाचा. कारण त्या अज्ञानाने काय आवृत्त आहे, म्हणजे ते आत्मसुखच आहे. म्हणून माऊली म्हणतात साचाची पुढती विरा, जरी न येतात स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येतात. खरं ते अज्ञानाने आवृत्त असणारा ब्रह्मानंदच असतो सुषुप्ती अवस्थेतला. म्हणून तर मनुष्याला तिथे विषय नाही काय आहे? आनंद आहे. म्हणजे तो साक्षात आनंद कोणाचा आहे? आनंदरूप आत्म्याचाच तो आनंद आहे. पण मग तो आनंदरूप आत्म्याचाच आहे तर म्हणून काय म्हणतो भोगू, पण तो अज्ञानाने आवृत्त आहे. त्यामुळे तो नको वाटतो आपल्याला. असा उघड्या डोळ्याची समाधी म्हणतो ना आपण, काय त्याला बंदा कालिपी बंदा भावा, अशा पद्धतीनं. मग त्याच्याकरता आता हे पुढे पुढे आपल्याला घेऊन चाललेत. तूर्त सुषुप्तीकालीन असणारं घनीभूत अज्ञान आणि त्या अज्ञानाचं होतं ज्ञान. मग अज्ञानाचं ज्ञान हा झाला प्रकाश, आणि अज्ञान हे झालं अप्रकाश. अप्रकाश म्हणजेच जड आणि प्रकाश म्हणजेच चिद. असा चिदजड स्वरूपाचा स्थिर स्वरूपाचा कोण आहे? आत्मा. आणि असा कोण आहे? मग असं कोण आहे? कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोश, तोच काय आहे? आत्मा. मग हे कुणाचं मत झालं? आपण म्हटले पूर्वमीमांसेचे वार्तिकार कुमारील भट्ट यांच्या मते कोण आत्मा नाही? विज्ञानमय कोश आत्मा नाही. कोण आत्मा आहे? आनंदमय कोश आत्मा आहे. अर्थात कोणतं शरीर? कारण शरीर. आणि आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर आत्मा आहे. त्या आत्म्याचं स्वरूप काय? स्थिर चिज्जड स्वरूपाचा. स्थिर का? सुषुप्ती अवस्थेमध्ये विधायक किंवा विघातक कुठलंही कर्म तो करत नाही. आणि चित का? सुषुप्तीकालीन अज्ञानाचं ज्ञान होतं म्हणून. आणि जड का? मला काही कळालं नाही असं म्हणतो म्हणून. म्हणून चिज्जड स्वरूपाचा स्थिर स्वरूपाचा कारण शरीर म्हणजे आनंदमय कोश, तोच काय आहे? आत्मा आहे. पण हे मतही कसं आहे? असमीचीन आहे. म्हणजे हे मत खंडितच आहे. आता या मताचं खंडन आपण पहिले पाहण्या अगोदर यांनी काय बोललेत, आपण जे आता विचार केला त्या पंक्ती आपण वाचून घेऊ. आनंदमय कोशास आत्मा म्हणणाराची मते, तर त्यापैकी कुमारील भट्टाचं काय मत आहे ते 28व्या परिच्छेदाच्या पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला देतात. वाचूया बघा. चिज्जडवादी पूर्वमीमांसा वार्तिककार भट्टांची मत. चिज्जडवादी असे म्हणतात की विद्युल्लतेप्रमाणे म्हणजे आपण कशाप्रमाणे म्हटलो? ते विजेच्या प्रकाशाप्रमाणे, विद्युल्लतेप्रमाणे क्षणिक विज्ञानरूप असणारी बुद्धी अर्थात विज्ञानमय कोश काय नाही? आत्मा नाही. का बरं? मग कसा आहे आत्मा? तर ते सांगतात आत्मा हा स्थिर स्वरूप असून, स्थिर स्वरूपाचं म्हणजेच कोणीकडे वळाले आता हे? कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोश. स्थिर स्वरूप असून कसा आहे? जड आणि चेतन स्वरूप आहे. कारण सुषुप्तीहून जागृत झालेला पुरुष म्हणजे पूर्वम सुप्तम आणि पश्चात उत्थित, अगोदर झोपलेला आहे नंतर उठलेला आहे, असा सुषुप्तीतून जागा झालेला पुरुष म्हणजे हर एक आपलाही सुद्धा अनुभव हाच आहे. मग सुषुप्तीतून जागा झालेला पुरुष असे म्हणतो की मी जड होऊन निजलो होतो. मी जड होऊन निजलो होतो म्हणजे मला जड म्हणजेच काही न कळणं. मी असा मला काही कळत नव्हतं, मी पडलेलो होतो, जड होऊन निजलो होतो, असं प्रत्येकजण झोपेतून उठलेला व्यक्ती बोलतो. आणि म्हणून आत्मा हा जडरूप आहे. ही जी जागृतीत स्मृती होती कोणाची?
मी जड होऊन निजलो होतो अशा सुषुप्तीकालीन अज्ञानाची जागृतीत काय होते? स्मृती होते. आणि स्मृती म्हणजे संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती. आणि मग स्मृती कशी असते? अनुभवपूर्वक असते. मग या स्मृती सा अनुभवपूर्विका, ती अज्ञात विषयाची होत नाही. स्मृती कधीच अज्ञात विषयाची होत नाही. आपल्या देशामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, तशा परदेशामध्ये नाही का? आता आपल्याला समजा एखादा कल्पना करा, आपण कधी त्या खंडाळा लोणावळा भागात गेलो, तिथला एखादा धबधबा वगैरे बघितला, तर एखादा निसर्गरम्य दृश्य इतरत्र पाहिल्याच्या नंतर त्या धबधब्याची आपल्याला काय होईल? लगेच स्मृती होईल, कारण त्याचा आपण कधीतरी अनुभव घेतलेला आहे. पण बाबा म्हणत असतात, इजिप्त नावाचा देश आहे, तिथं नायजारा नावाचा देखणा धबधबा आहे. कधी स्मृती झाली आपल्याला? बरं, होण्याची शक्यता का बरं? बघितलं तर ना. कारण ज्याचा आपल्याला अनुभवच नाही त्याची कधी आपल्याला स्मृती होत नाही. कधी कधी आपल्याला काही काही अभंग आठवतात आणि काही अभंग आठवत नाही. पण आपले गुरुबंधू काही काही असं आठवणच कसं काय आठवेना? त्याला विचारलं, पाठ कधी केलं होतं? म्हटलं कधीच नाही. आता शक्य कसं येते? कधीतरी पाठ केलं तर काय होईल? आठवेल. पाठच केला नाही म्हटले मला स्मृतीच होईना, असं शक्य नाही. कारण ज्याचा आपण अनुभव घेतला त्याचीच आपल्याला स्मृती होते. ज्याचा आपण कधी अनुभव घेतला नाही त्याची आपल्याला स्मृती होत नाही. आणि त्याच्यामध्ये बघा, स्मृती करता 3 गोष्टी कारण आहे. एक उद्भूत संस्कार, संबंधीचं ज्ञान आणि सादृश्याचं ज्ञान. संस्कार सुद्धा उद्भूत असेल त्याची स्मृती होते. ज्याचे अनुद्भूत संस्कार असेल, म्हणजे पाठ करून झाले पण पुन्हा त्याला कधी आवर्तनच दिलं नाही, पर ते अगदी ते संपून गेल्यासारखं झालं, मग त्याची स्मृती होत नाही. पण ज्याला आपण पुन्हा पुन्हा आवृत्ती दिली, ज्याचे संस्कार थोडक्यात कसे आहे? जिवंत आहे, उद्भूत आहे, त्याची आपल्याला स्मृती होते. संबंधीच्या ज्ञानाच्या द्वाराही स्मृती होते. आपला एखादा गुरुबंधू आहे, तो समोरून चालला, त्याचा एक मित्र आहे, दोघं एका रूममध्ये राहतात, खोलीमध्ये राहतात. असं कळालं का तो बघितल्याच्या नंतर याची किंवा हा बघितल्याच्या नंतर त्याची आपल्याला काय होते? स्मृती होते. का बरं? त्यांच्या संबंधीचं ज्ञान आहे म्हणून. किंवा मुलगा बघितला का वडिलाला बघितलं की मुलाची स्मृती होते संबंधीच्या ज्ञानाद्वारा. आणि सादृश्याच्या ज्ञानाद्वारा सुद्धा स्मृती होते. तद्भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्मवत्वम सदृशत्वम, त्याहून भिन्न आहे पण त्याच ठिकाणी जे धर्म आहे तेच धर्म इतरत्र असेल तर मग काय होतं? म्हणजे सादृश्य 4 प्रकारचं सांगतात. गुणकृत, रूपकृत, स्वरूपकृत आणि अर्थकृत असं 4 प्रकारचं सादृश्य आहे. आता गुणकृत सादृश्य भगवान परमात्मा, ते गुणकृत सादृश्य बघा, ते आई एखाद्या राजे शिवछत्रपती यांना काय म्हणतात? किंवा पुरुष व्याघ्र अर्जुनाला भगवंतांनी म्हटलेलं आहे. आता वाघासारख्या अर्जुनाच्या ठिकाणी काय आहे? तर वाघाच्या ठिकाणी जसं शूरत्व आहे तसं अर्जुनाच्या ठिकाणी काय शूरत्व आहे, म्हणून त्याला पुरुष व्याघ्र असं म्हटलं. इथं काय आहे? गुणकृत सादृश्य. कधी स्वरूपकृत सादृश्य, ज्या वेळेला आपण तत्वमस्यादी 4ही महावाक्य पाहतो तर तिथे काय आहे? जीवाचं आणि ब्रह्माचं काय सांगितलेलं आहे? स्वरूपकृत सादृश्य. कधी कधी अर्थकृत सादृश्य असतं. एक नामपर अभंग घेतला तर आपण अनेक संतांची वचनं त्याला देतो, वचनातले शब्द वेगळे असतात पण अर्थ काय असतो? एक असतो. अर्थकृत सादृश्य. आणि रूपकृत सादृश्य, जसे की बघा तुम्ही, भगवान श्रीकृष्ण, उद्धवजी आणि शुकाचार्य हे तिघही डबल रोल नाही टिबल रोल, म्हणजे तिन्ही सेम टू सेम होते असं चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून ऐकलं. फक्त उद्धवजी भगवान श्रीकृष्णापेक्षा 1.5 इंच उंच होते आणि भगवान शुकदेव हे भगवान श्रीकृष्णापेक्षा 1.5 इंच ठेंगणे होते. एवढाच काय तो फरक, बाकी ती दिसायला अगदी सारखीच होती. म्हणजे हे काय झालं? रूपकृत सादृश्य. असं कुठलं तरी सादृश्य असलं का ते सुद्धा कशाला कारण ठरतं? स्मृती ज्ञानाला कारण ठरतं. म्हणजे स्मृती ज्ञानाला कारण ती 3 गोष्टी: उद्भूत संस्कार, संबंधीचं ज्ञान आणि सादृश्याचं ज्ञान. पण मग स्मृती झाले, जर संस्कार असेल तरच काय होईल? स्मृती होईल. संस्कार नसेल तर स्मृती होणार नाही. मग सुषुप्तीकालीन सुखाची आणि अज्ञानाची आपल्याला स्मृती होते, त्या अर्थी काय? त्याचा अनुभव घेतलेला आहे. कुठे? सुषुप्ती अवस्थेमध्ये. मग अनुभव घेणारा कोण नाही तिथे? हे बुद्धी किंवा मन हे नाही ना, तिथं कारणात लीन झाले आणि त्याचं ज्ञान तर झालं. मग कोणी केलं? ज्ञानरूप आत्म्यानेच त्याचं प्रकाशन केलं. म्हणून आत्मा ज्ञानरूप का जडरूप? ज्ञानरूप. पण मग त्या अज्ञानाचं ज्ञान होतं त्या अर्थी जडरूप. म्हणून जडरूप म्हणजेच आपलं अज्ञान रूप म्हणजे जडरूप, अप्रकाशरूप, आणि त्याचं ज्ञान होतं म्हणून प्रकाशरूप म्हणजे चित. असा चित जड आणि स्थिर स्वरूपाचा कोण आहे? आत्मा. म्हणजे कोणतं शरीर? कारण शरीर. कोणता कोश? आनंदमय कोश. तोच काय आहे? आत्मा. हे कोणाचं मत? पूर्वमीमांसेचे वार्तिकार कुमारील भट्टांचं हे मत. बघा आता हे पंक्ती बघा. मी जड होऊन निजलो होतो म्हणून आत्मा जडरूप आहे ही जागृतीत स्मृती होते, ती अज्ञात विषयाची होत नाही. सुषुप्तीमध्ये तर आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन नाही.
म्हणून मी जड होऊन निजलो होतो. या स्मृतीचे कारण सुषुप्तीतील जे ज्ञान ते आत्मस्वरूपच आहे. मग सुषुप्तीतलं ज्ञान कसं आहे? आत्मस्वरूप आहे का आत्म्याहून वेगळं आहे? ते आत्मस्वरूपच आहे. म्हणून आत्मा जडरूप आणि प्रकाशरूप आहे. म्हणून आत्मा जडरूप आणि प्रकाशरूप आहे. म्हणजे थोडक्यात जडरूप म्हणजे आपलं ते अप्रकाशरूप, आणि चिद्रूप म्हणलं म्हणजे प्रकाशरूप. तो प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप कोण आहे? असा आनंदमय कोश आहे, अर्थात कारण शरीर आहे. कारण सुषुप्तीमध्ये चैतन्य कसं आहे? सुषुप्तीमध्ये चैतन्य आभासासहित जे अज्ञान म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये आहे असं असणारं चैतन्य आभासासहित अज्ञान, ते असंच काय म्हणतात? आनंदमय कोश असं म्हणतात. आणि ते आभासरूप म्हणजेच प्रकाशरूप. आणि हा आभास कसा आहे? ते प्रकाशरूप आहे, आणि अज्ञान कसं आहे? अप्रकाशरूप आहे. आणि दोन्ही कोणाचं स्वरूप आहे? आनंदमय कोशाचं. तोच कोण आहे? कारण शरीर. तोच कोण आहे? आत्मा आहे. म्हणून आमच्या मते आत्मा कसा? स्थिर आणि चिज्जड स्वरूपाचा यांच्या मते आत्मा आहे. म्हणून भट्ट मतामध्ये आनंदमय कोशच आत्मा आहे. पण हे भट्टाचं मत आहे ना आनंदमय कोशाला आत्मा मानणारं, तर हेही मत उचित नाही. तेही मत उचित नाही. 1-2 मिनिटात फक्त त्याचं खंडनाचा आशय आणि मग पुढचा विषय आपण उद्याच्याला पाहू. थोडंसं एकाग्र व्हा बघा. हा, तर त्याला म्हणतात तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय? वदतो व्याघात दोषाने तुमचं हे मत आहे. तुम्ही चित म्हणत असेल तर जड म्हणू नका, आणि जड म्हणत असेल चित म्हणू नका. ते म्हटले का म्हणू नका? दोन्ही रूपाने अनुभवाने सिद्ध होत नाही का? तर त्याला म्हणतात बाई, एखादा म्हणला आयम शत्रुमित्र, हा आमचा काय? शत्रुमित्र आहे. मित्र आहे का शत्रू आहे? म्हणजे शत्रुमित्र आहे. अरे असं नाही. शत्रू असेल तर मित्र नाही, मित्र असेल तर शत्रू नाही. शत्रू मित्र हे काय? व्याघात दोषाने युक्त आहे. नाही म्हणले अयम इयम स्त्री पुरुष, हे काय आहे? स्त्री पुरुष आहे. स्त्री असे म्हणत असेल तर पुढचा पुरुष शब्द म्हणू नका, आणि अयम पुरुष म्हणत असेल तर स्त्री म्हणू नका. इयम स्त्री पुरुष हे म्हणणं, हे वाक्य कसं आहे? व्याघात दोषाने युक्त आहे. किंवा आणखी म्हणला अयम अंधकार प्रकाश, हा काय? अंधकार प्रकाश आहे. अंधकार प्रकाश आहे का प्रकाश अंधकार आहे? अंधार आहे तर प्रकाश नाही, प्रकाश आहे तर अंधकार नाही. पण अयम अंधकार प्रकाश हे म्हणणं, किंवा अयम पुरुष स्थाणु, हा काय आहे? पुरुष स्थाणू आहे. स्थाणू पुरुष ठीक आहे, भ्रमत स्थानूवर कशाचा भ्रम होतो? पुरुषाचं. पण अयम स्थाणू पुरुष, अयम पुरुष स्थाणू असं म्हणणं उचित नाही. तसा आत्मा चिज्जड आहे हे म्हणणं उचित नाही. पण मग तो म्हणतो नाही हो, अनुभव आहे ना, आणि अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. म्हणले सांगा कसा अनुभव आहे? तर सुखमाम स्वप्सम नवे किंचित अविदेशम, म्हणजे सुषुप्तीकालीन. खरं सांगा, सुषुप्तीकालीन अज्ञानाचा अनुभव आहे का ज्ञानाचा अनुभव आहे? थोडं बारकावून विचार करून बघा. म्हणजे हे पाहायचं वाक्य फक्त. सुषुप्तीकालीन अज्ञानाचा अनुभव आहे का ज्ञानाचा अनुभव आहे? अज्ञानाचा अनुभव आहे, ज्ञानाचा नाही. ज्ञान हे अनुभव रूप आहे, ज्ञान हे अनुभव घेणारा आहे. आत्मे 4 का 2? एकच आहे ना. मग आत्मा जरी एक आहे तर आत्मा अनुभव घेणारा आहे का अनुभव आहे? अनुभव घेणार आहे. प्रकाशक आहे का प्रकाश्य आहे? मग सुषुप्तीकालीन अज्ञानाचा अनुभव आहे का आत्मरूप ज्ञानाचा अनुभव आहे? मग त्या आत्मरूप ज्ञानाने त्या अज्ञानाचं काय केलं? प्रकाशन केलं. मग अनुभव कोणाचा आहे? अज्ञानाचा आहे, कोणाचा नाही? ज्ञानाचा नाही. ज्ञान हे अनुभव रूप आहे, स्वरूपच आहे ते. त्याचा काय अनुभव घेणार? बरोबर ना. बरं, त्याचा अनुभव घेतला मग द्वैतापत्ती येईल. त्याचा अनुभव घेणारा दुसरा आत्मा माना, आणि तो तर त्यालाही मान्य नाही. बरोबर ना. मग सुषुप्तीकालीन कोणाचा अनुभव आहे? फक्त अज्ञानाचा अनुभव आहे, कोणाचा नाही? ज्ञानाचा नाही. आता अयम दंडी, हा दंडी पुरुष आहे असं म्हणण्याकरता कोणाचा अनुभव पाहिजे? पुरुषाचा का दंडाचा? दोघाला पाहिलेलं पाहिजे की एकाला? दोघालाही पाहिलं पाहिजे. मग दंड यश्य सदंडी, ज्याच्या हातात दंड आहे तो दंडी. मग हा दंडी पुरुष आहे असं म्हणण्याकरता, अयम दंडी म्हणण्याकरता दंडासहित पुरुषाचा अनुभव पाहिजे. नाही तर मग अयम दंड म्हणा, अयम दंडी म्हणू नका. दंड म्हणलं का ठीक आहे, पण दंडी म्हणत असेल तर दंड ज्याच्या हातात आहे असा पुरुष, असा अर्थ झाला ना. पण दंडी पुरुष म्हणण्याकरता, अयम दंडी म्हणण्याकरता अनुभव कोणाचा लागेल? दोघाचा, एक दंडाचा आणि पुरुषाचा. पण तुम्हाला अनुभव कोणाचा आहे? दंडाचा. आणि कोणाचा नाही? पुरुषाचा. मग अयम दंड म्हणा का दंडी म्हणा? अयम दंड म्हणा. तसं अयम अज्ञान म्हणा का चिज्जड म्हणा? जड म्हणा, कारण जड अज्ञानाचा अनुभव मग जड म्हणा. आणि अनुभव घेणारा आत्मा तो त्यापासून वेगळा माना. पण तुम्ही जर तसं म्हणत असेल तर तुम्हाला अयम दंडी म्हणण्याकरता जसं दंड आणि पुरुष दोघाचा अनुभव पाहिजे, तसं आत्मा चिज्जड म्हणण्याकरता चित आणि जड या दोन्हीचा अनुभव पाहिजे. पण तुम्हाला अनुभव कोणाचा आहे? केवळ जडाचा आहे, कोणाचा नाही? चितचा अनुभव नाही. चितचा अनुभव म्हणजे वेगळा रूपाने अनुभव नाही, आहे ना. अनुभव रूप चित आहे,
चिदाचा अनुभव घेणारा वेगळा कोणी नाही, म्हणून तुम्हाला चिज्जड आत्म्याला म्हणता येणार नाही. हे पहिलं कारण. आणि याही उपर आत्मा चिज्जड आहे असं जर म्हणण्याचा तुमचा जर आग्रहच असेल तर आम्ही तुम्हाला विचारतो, आत्मा चिज्जड म्हणत असताना मग आता चिज्जड म्हणण्याकरता चितांचा जडाचा तुम्हाला संबंध मानावा लागेल. मग त्याचा संयोग संबंध आहे का तादात्म्य संबंध आहे का विषय विषय भाव संबंध आहे, या तीनपैकी एक तरी माना. आणि तिन्ही कसे मानता येत नाही म्हणून आत्मा चिज्जड कसा सिद्ध होत नाही असा गोड विषय थोडासा आहे त्याचा खंडनाचा. आणि मग पुन्हा आत्मा शून्यम शून्यम म्हणणाराचा, पुन्हा शून्य म्हणजे कारण शरीर त्यालाच आत्मा म्हणणारा, असे एक 3 मत आहे साधारणतः. त्यातलं एक मत झालं आपलं मंडन झालं, त्याचं थोडंसं खंडन बाकी आहे. आणि उर्वरित 2 मतं पुढे आनंदमय कोशाला आत्मा म्हणणारे, त्याचा विषय आपण उद्याच्याला आपल्या नियोजित वेळेला म्हणजे साधारण 10 सव्वा 10च्या दरम्यान आपण उद्याच्याला पुढचा विचार पाहूया. आज आपण सकाळी तसदी घेते त्याबद्दल अंतकरणापासून धन्यवाद. आणि आता या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल.